नमस्कार, मी रवींद्र फाटक, डहाणू. मागचा व्हिडिओ टाकल्यानंतर अनेक लोकांनी नोटिफिकेशन बाबत, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बाबत आणि डहाणूच्या विकास आराखड्याबाबत मला फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून काही प्रश्न विचारले. त्या सगळ्यांना इंडिव्हिज्युअल उत्तर देण्याऐवजी मी या व्हिडिओतून त्यांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देईन असं मला वाटतं. डहाणू नगरपालिकेची स्थापना 31 मे 1985 रोजी झाली आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे एक्झिस्टिंग लँड यूज बनवण्याची प्रोसेस सुरू झाली. तो प्रसिद्ध केल्यानंतर डेव्हलपमेंट प्लॅन बनवण्याची प्रोसेस सुरू झाली. मीनवाईल 20 जून 1991ला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने डहाणू तालुका इकॉलॉजिकली फ्रेजाईल म्हणून जाहीर केले. ह्या नोटिफिकेशनचा मागचा उद्देश काय होता, हे नोटिफिकेशन का आलं याबाबत मी थोडक्यात सांगतो. BSES ही कंपनी मुंबईत माहीम ते घोडबंदर ह्या भागामध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशनचं काम होतं. म्हणजे टाटाकडून पॉवर घ्यायची आणि ह्या भागात डिस्ट्रीब्यूट करायची, त्यांची बिल कलेक्शन करायची. जेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेला ह्यांचं लायसन्स रिन्युअलला महाराष्ट्र शासनाकडे आलं. तेव्हा पवार साहेबांनी दूरदृष्टीने त्यांना सांगितलं की जर तुम्ही पॉवर जनरेशन केलं तरच ह्यापुढे तुम्हाला लायसन्स रिन्यू होईल, फक्त डिस्ट्रीब्युशनसाठी आम्हाला कुठल्याही कंपनीची जरूर नाही. म्हणून BSESनी थर्मल पॉवर स्टेशन बनवण्याच्या दृष्टीने विचार केला आणि पवार साहेबांना सांगितलं की शासनाने आम्हाला जागा दिली तर आम्ही पॉवर स्टेशन बनवू. म्हणून त्यांनी डहाणू आणि सफाळे असे 2 जागा शॉर्टलिस्ट केल्या होत्या. त्याच्यापैकी डहाणू हे लोकेशन त्यांच्यासाठी चांगलं होतं, कारण तिथे गव्हर्नमेंट लँड होती, लागून वॉटरवे होता, रेल्वे होती आणि त्यामुळे ही जागा त्यांना जास्ती फिजिबल वाटली. महाराष्ट्र शासनाने लगेचच त्यांना क्लिअरन्स दिले. सगळे जे काही लागणारे गोष्टी होत्या प्रशासकीय त्या पूर्ण केल्या. केंद्र शासनाने मंजुरी दिली आणि जेव्हा आता हा प्रोजेक्टचं काम सुरू होणार त्यावेळेला कॉर्पोरेट वॉर सुरू झालं. म्हणजे काय झालं की BSES आधी टाटाचा कन्झ्युमर होता, म्हणजे टाटाकडून पॉवर घेऊन तो डिस्ट्रीब्यूट करायचा. टाटाना लक्षात आलं की ह्यानी जर जनरेशन सुरू केलं तर माझ्याकडचा मोठा कस्टमर जाणार आहे आणि ह्यापुढे तो स्वतः जनरेशन करायला लागला की मला एक कॉम्पिटिटर निर्माण होणार आहे. म्हणून टाटानी इकडच्या लोकल काही लोकांना हाताशी धरलं आणि हे थर्मल पॉवर स्टेशन आल्यानंतर डहाणू पर्यावरणाच्या दृष्टीने कसं खराब होईल, कुठल्या प्रकारचं पोल्युशन येईल अशी खरी खोटी माहिती प्रसिद्ध करायला सुरुवात केली आणि हे कॉर्पोरेट वॉरच्या मुळे हे नोटिफिकेशन आलं. त्यानंतर हे जे डहाणू तथाकथित पर्यावरणवादी ऍक्टिव्ह होते त्यांनी पॉवर स्टेशन येऊ नये म्हणून अनेक प्रयत्न केले, पण केंद्र शासन आणि राज्य शासन पॉवर स्टेशनच्या बाजूने होतं की पॉवरची मुंबईला रिक्वायरमेंट आहे आणि ती मुंबईच्या जवळ डहाणू असल्यामुळे तिथून जर जनरेशन झालं तर ट्रान्समिशनचा खर्च कमी होईल आणि मुंबईला एक स्थिर पॉवर मिळण्याचं स्थान निर्माण होईल. म्हणून केंद्र आणि राज्य शासन हे पॉवर जनरेशनच्या फेवरला होतं. त्यामुळे त्यांनी सगळे क्लिअरन्स दिले. शेवटी त्यांनी अनेक कोर्टामध्ये दाद मागितल्या, बऱ्याच खटाटोपी केल्या. शेवटी ते जेव्हा सुप्रीम कोर्टातही गेले होते आणि 20 जून 1991ला चंद्रशेखर गव्हर्नमेंटचा शेवटचा दिवस होता आणि पर्यावरण मंत्री माननीय मेनका गांधी होत्या. त्यांनी ह्या शेवटच्या दिवशी हे नोटिफिकेशन डहाणूवर लादलं. ते आजपर्यंत आहे. एखाद्या जागा, एखादा तालुका किंवा एखादी जागा ही पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील आहे हे डिक्लेअर करण्यासाठी जे नॉर्म्स लागतात हे 1991ला अस्तित्वात नव्हते. आम्ही अनेक वेळेला माहितीच्या अधिकारात कोर्टातून त्यांना प्रश्न विचारले की डहाणू तालुका हा इकॉलॉजिकली फ्रेजाईल डिक्लेअर करण्यासाठीचे नॉर्म्स कुठले होते आणि त्या नॉर्म्समध्ये पूर्ण भारतामध्ये फक्त डहाणूच फिट बसतं का, याच्याबद्दल त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं. आणि अशा तऱ्हेने तो पॉलिटिकल नाही, कॉर्पोरेट वॉर मधून हे नोटिफिकेशन आपल्या डोक्यावर बसवण्यात आलं. नंतर प्रत्यक्षात BSESचं पॉवर स्टेशन ऑपरेशन 1996ला झालं. मध्ये त्यांची डेव्हलपमेंट चालू होती आणि नगरपालिकेचाही डेव्हलपमेंटचा प्लॅन चालू होता.
आता नोटिफिकेशन असल्यामुळे नोटिफिकेशनचा कॉग्निजन्स त्यांना घ्यायला लागला आणि जो डेव्हलपमेंट प्लॅन बनवला तो नोटिफिकेशन विचारात घेऊन त्यांनी नोटिफिकेशनच्या इम्प्लिमेंटेशन काय करता येईल ते विचारात घेऊन त्याप्रमाणे डेव्हलपमेंट प्लॅन बघितला. म्हणून डहाणूच्या डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये ग्रीन एरिया, हॉर्टिकल्चर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तशाच ठेवल्या. नगरपालिका अस्तित्वात येते म्हणजे नगरपालिका क्षेत्रात कोणी शेती करतं का, कोणी फळबागायती करतं का, नाही. पण ह्या नोटिफिकेशनमुळे ही रिझर्वेशन तशीच ठेवण्यात आली. डेव्हलपमेंटला खूप कमी स्कोप होता. पहिली नगरपालिकेची बॉडी निवडून आली जानेवारी 1992 रोजी, म्हणजे नोटिफिकेशन आल्यानंतर काही 7-8-10 महिन्यांनी. त्याच्यामुळे पण आधी डेव्हलपमेंट प्लॅन त्यांनी पब्लिश केलेला होता, त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन झाली, बाकी गोष्टी झाल्या. 91च्या नोटिफिकेशन मध्ये असं होतं की 1 वर्षात मास्टर प्लॅन पूर्ण करायचा, तो काही झाला नाही. अनेक लोक वेगवेगळ्या माध्यमातून कोर्टातून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तक्रार करत होते की आम्हाला डेव्हलपमेंट करायची आहे, आपण आम्हाला परमिशन मिळत नाही. आम्ही सुद्धा डहाणू इंडस्ट्रियल असोसिएशनच्या माध्यमातून कोर्टात, हायकोर्टात हे नोटिफिकेशन चॅलेंज केलेलं आहे की असं थर्मल पॉवर स्टेशन जिथे आलं अशा ठिकाणी काही तो इकॉलॉजिकली फ्रेजाईल होतो का, त्याच्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो का, खरोखर प्रदूषण होतं का, आणि जर ते प्रदूषण डहाणूला होत असेल तर भारतात इतके थर्मल पॉवर स्टेशन आहेत, बाकीच्या ठिकाणी नोटिफिकेशन का नाही, असे अनेक मुद्दे आम्ही कोर्टात मांडले. ती कोर्टात नोटिफिकेशन तुम्ही असं काढू शकत नाही, ही केस अजूनही कोर्टात आमची स्टँड आहे. पण सरकार एवढा त्याचा प्रभाव असतो केंद्र शासनाचा की ते सहजासहजी हलत नाही. म्हणून हे नोटिफिकेशन आज इतके वर्षानंतर सुद्धा, 32 वर्षानंतर सुद्धा आपल्याला लागू आहे. त्यानंतर काय झालं की 1 वर्षात प्लॅन बनला नाही. विविध लोक विविध मार्गाने कायद्याचा मार्ग अवलंबून न्याय मागू लागले. शेवटी एक दिवस कंटाळून सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही प्रत्येक वेळेला डहाणू डेव्हलपमेंट होण्यासाठी कुठल्याही कोर्टात जाऊ नका, आम्ही एक मॉनिटरिंग कमिटी नेमतो. आणि माननीय चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 1996 मध्ये त्यांनी मॉनिटरिंग कमिटी नेमली की तुमचे जे काही अडचणी आहेत तुम्ही त्यांना सांगा, ते त्याच्यातून मार्ग काढतील, तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि कुठल्या गोष्टी तुम्ही करू शकता, कुठल्या करू शकणार नाहीत याविषयी तुम्हाला एक्झॅक्ट गोष्टी सांगतील. आणि म्हणून अशी ती मॉनिटरिंग कमिटीची स्थापना झाली. ती मॉनिटरिंग कमिटी आजही आहे. माननीय चंद्रशेखर धर्माधिकारी आता आपल्यात नाहीत, त्यांच्याऐवजी आता चौधरी साहेब हे अध्यक्ष आहेत आणि ते कमिटी काय म्हणतात, कमिटीचं कामकाज बघतात. मीनव्हाईल आपला प्लॅन हा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये असल्यामुळे फायनल होऊ शकला नाही. कितपर्यंत होऊ शकला नाही की पहिले 2012 मध्ये एकदा प्रसिद्ध केला. त्या 12 मधल्या प्लॅन मध्ये अनेक त्रुटी होत्या, म्हणून काही दिवसांनी ईपी आला, म्हणजे एक्सक्लुडेड पार्ट. त्याच्यावर सुद्धा सजेशन ऑब्जेक्शन घेतल्यानंतर एक प्लॅन स्टेट गव्हर्नमेंटनी मंजूर केला, त्याचं नोटिफिकेशन निघालं, तो 2016ला. 2017ला हा प्लॅन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे फायनल मंजुरीसाठी पाठवण्यात आला. तिथे तो अनेक वर्ष पेंडिंग होता. आपल्यासारखंच डहाणू सारख्याच 28 ठिकाणाहून प्लॅन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पेंडिंग होते. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे युडी सेक्शन नाही, त्यामुळे डेव्हलपमेंट प्लॅन फायनल करण्याचं नॉलेज त्यांना नाही. हे त्यांच्या लक्षात यायला अनेक वर्ष लागली. माननीय प्रकाशजी जावडेकर पर्यावरण मंत्री होते तेव्हा आम्ही अनेक वेळा त्यांना भेटलो. शेवटी त्यांच्या लक्षात आलं की हे प्लॅन अजून बरेच वर्ष पेंडिंग राहतील. म्हणून त्यांनी एक चांगला डिसिजन घेतला की ह्या 28 प्लॅन ज्या ज्या राज्यातून आलेल्या आहेत त्या राज्यांना पॉवर डेलिगेट केल्या की आता तुमचा हा जो इको सेन्सिटिव्ह एरियाचा प्लॅन आहे हा तुम्हीच फायनल करा, त्याचे काय नियमावली तुम्ही फायनल करा. म्हणून ह्या ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पॉवर होत्या त्यांनी स्टेटला डेलिगेट केल्या. आणि अशा तऱ्हेने डहाणूचा प्लॅन हा आपला 13 मार्च 2023 रोजी अंतिम मंजुरी म्हणून प्रसिद्ध झाला. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे तो प्रसिद्ध केला. तरी अजून ह्याच्यामध्ये युडीसीपीआर लागलेलं नाही, म्हणजे विकास नियमावली जी उर्वरित महाराष्ट्राला आहे ती डहाणूला नाही. कारण महाराष्ट्र शासनाने जेव्हा युडीसीपीआर जाहीर केलं त्यावेळेला
डहाणू, माथेरान, महाबळेश्वर ह्या इको सेन्सिटिव्ह एरियांचे प्लॅन हे केंद्र शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित होते, म्हणून त्याच्यात आपल्याला एक्सक्लूड करण्यात आलं. म्हणून तो UDCPR आपल्याला लागू नाही. तो लागू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की मी कायदेशीर बाजू बघून तपासून तो लवकरात लवकर इम्प्लिमेंट करण्याचं मी प्रयत्न करतो. डहाणूला समुद्रकिनारा आहे, त्यामुळे CRZ प्लॅन सुद्धा फायनल व्हायला पाहिजे. तो प्रारूप स्वरूपाचा म्हणजे ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन CRZचा कधीच प्रसिद्ध झालेला आहे. त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन झालेले आहेत. तो फायनल आहे. तो प्रतीक्षित आहे की तो फायनल पब्लिश झाल्यानंतर डहाणूच्या डेव्हलपमेंट प्लॅनला तो पूर्णत्व येईल, त्याशिवाय येणार नाही. UDPCR नसल्यामुळे डहाणूला जरी डेव्हलपमेंट प्लॅन प्रसिद्ध झाला तरी डहाणू नगरपालिकेकडे एवढे पैसे नाही आहेत की ते आरक्षण डेव्हलप करू शकेल, नवीन रस्ते बनवू शकेल. कारण रस्ते बनवण्यामध्ये लँड ॲक्विजिशन करावं लागेल, काही आरक्षणाला लँड ॲक्विजिशन करावं लागेल. त्यांना मोबदला कसा देणार? जर TDR नसेल, ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट नसेल, तर एकही आरक्षण आपल्याला विकसित करता येणार नाही. म्हणून TDR पाहिजे, FSI जास्तीचा पाहिजे. कारण डहाणू ही आता वेस्टर्न रेल्वेच्या जो विरारचा स्टेटस होता की चर्चगेट विरार, आता चर्चगेट डहाणू झालेला आहे. तर डहाणू हे महत्वाचं स्टेशन आहे. ते मुंबईला जवळ आहे, तिथे लोकवस्ती वाढणार आहे. अशा वेळेला तुम्ही जर FSI वाढवून दिला नाही तर लोक अनधिकृतपणे बांधकामं करणार. ज्या ठिकाणी परमिशन नाही अशा ठिकाणी बांधणार, FSIचंही व्हायोलेशन करणार. हे जर टाळायचं असेल तर सरकारने याचा पॉझिटिव्ह विचार करायला पाहिजे. डहाणूलाही UDCPR लावायला पाहिजे. जे काही 40% किंवा अजून TDR घेतल्यानंतर अजून जर FSI वाढत असेल, बाकीच्या तालुक्यांना जसे 7 मजल्याची परवानगी आहे, तलासरीला आहे, बोईसरला आहे, पालघरला आहे, तशी डहाणूलाही द्यायला पाहिजे की ज्यानेकडून शहरीकरण हे कायदेशीर मार्गाने असेल, त्याच्यात कुठल्याही गैरमार्गाने कोणी डेव्हलपमेंट केले असं होणार नाही. शासन याचा निश्चित विचार करेल आणि डहाणूलाही UDCPR लवकरच लागू करेल. डहाणू हे नैसर्गिकरित्या पर्यटनासाठी एक चांगलं केंद्र आहे. तिथे चांगलं पर्यटन केंद्र होऊ शकतं. ते डेव्हलपमेंट करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. तरच डहाणू हे पर्यावरण आणि पर्यटन या दोन्ही दृष्टीने महत्वाचं ठिकाण ठरू शकतं. डहाणूला उद्योगधंदे जे येणार आहेत ते कुठलीही पोल्युटिंग इंडस्ट्री कोणालाही नकोय, ग्रीन इंडस्ट्री पाहिजे. पण इतक्या वर्षामध्ये डहाणूवर अन्याय झाला की इंडस्ट्री इथे आली नाही, ती इतरत्र स्थलांतरित झाली किंवा गेली. त्यामुळे डहाणू जे मागे पडलं ती पोकळी भरून काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने डहाणूला औद्योगिक प्रगतीसाठी विशेष सवलत देणं आवश्यक आहे. मग ते नगरपालिकेच्या टॅक्सच्या स्वरूपात असून दे किंवा अजून त्यांच्या मनात कुठल्या गोष्टी असतील त्या स्वरूपात असून दे, पण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. तरच डहाणूतला तरुण वर्ग डहाणूत राहील, नाहीतर तो स्थलांतरित होतो. सामाजिक दृष्ट्या डहाणूला हल्ली मी म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको, कुठल्याही मुलाला मुलगी द्यायला तयार होत नाहीत. कारण डहाणू हे बाकीच्या मनाने बॅकवर्ड राहिलेलं आहे. म्हणजे हा सोशल इश्यू सुद्धा झालेला आहे. म्हणून डहाणूला एम्प्लॉयमेंट मिळाली पाहिजे. जे शिक्षित आहेत त्यांना सुद्धा स्कोप मिळाला पाहिजे. असे उद्योगी आले पाहिजेत. म्हणून डहाणू हे सर्वांगीण दृष्टीने विकास होण्यासाठी डेव्हलपमेंट प्लॅन बरोबर CRZ प्लॅन आणि UDCPR हे दोन्ही लागू व्हायला पाहिजे. ज्याच्यामुळे डहाणूचं जे गेल्या 30-35 वर्षात नुकसान झालेलं आहे ते थोड्याफार फरकाने भरून येईल. आणि डहाणूचा जो भूमिपुत्र आहे, डहाणूला वर्षानुवर्ष जो राहतो, त्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. महाराष्ट्र शासन नक्कीच आमचं म्हणणं ऐकेल याविषयी माझ्या मनात शंका नाही. आणि माननीय मुख्यमंत्री खूपच पॉझिटिव्ह आहेत. ते आम्हाला ह्या कामी निश्चित सहकार्य करतील आणि आम्हाला मदत करतील. धन्यवाद.